माळशिरस तालुक्यातील मार्केटवाडी गावानंतर आता धानोरी गावात देखील ईव्हीएमला विरोध व्हायला लागलेला आहे. काल आपण बघितलं धानोरी गावामध्ये पुन्हा हात वर करून मतदान घेण्यात आलेलं. आपल्याबरोबर आमदार उत्तमराव जानकर काय सांगताल? ईव्हीएमला तालुक्यातून विरोध वाढायला लागलाय. धानोरी गावामध्ये पुन्हा हात वर करून मतदान झालेलं आहे. नक्की तुम्हाला तिथं मतं किती होते आणि काय काल घडलं? नाही, नक्कीच त्या ठिकाणी 963 इतकं मतदान मला दाखवण्यात आलेलं होतं. परंतु 1206 लोकांनी त्या ठिकाणी हात वर करून मला मतदान त्या ग्रामसभेच्या ठरावानं केलेलं आहे. असं सगळ्या तालुक्यामधून सुद्धा आता मागणी यायला लागलेली आहे की आमच्याही गावामध्ये हात वर करून मतदान झालं पाहिजे. आता इंदापूरचे लोक आले होते की आमच्या गावामध्ये सुद्धा हात वर करून मतदान घ्यायचं आहे. जर निवडणूक आयोग बॅलेटवरती मतदान घेऊ देत नसेल, गुन्हे दाखल करत असेल, तर आम्ही हात वरती करून मतदान घेऊ. नांदेडमध्ये सुद्धा लोकांनी त्या ठिकाणी 1.5 महिन्यापासून उपोषण करतायत. त्या ठिकाणच्या लोकांचं मत आहे की तुम्ही या इकडं, आम्ही गावोगाव हात वरती करून मतदान घेतोय. म्हणजे लोकांचा आक्रोश थांबत नाही. कोणत्याही परिस्थितीमध्ये हे राज्यभरामध्ये लोन नक्कीच पोचल्याशिवाय राहणार नाही. आणि निवडणूक आयोगानं आम्ही ज्या लोकांचं प्रतिज्ञापत्र करून दिलेलं आहे, मार्केटवाडी असेल, धानोरा असेल, त्या गावाचं समाधान करणं, शंकेचं निरसन करणं. 25 तारखेला निवडणूक आयोग स्थापना दिवस आहे आणि अशा पद्धतीनं मशीनमध्ये हेराफेरी घेऊन जर या देशामध्ये निवडणूक होत असेल तर 25 तारखेला तो निषेध दिवस म्हणून आम्ही जंतर मंतरवरती मी स्वतः सत्याग्रह करणार आहे. आणि या लोकशाहीसाठी हा आपला चौथा स्तंभ आहे किंवा ही स्वायत्त संस्था आहे. आणि हिचं आरोग्य बिघडलं तर मात्र आम्हाला खेळाने हातोडा घेऊन त्याला दुरुस्त करावं लागेल आणि त्यासाठी आम्ही केल्याशिवाय थांबणार नाही. परंतु उपमुख्यमंत्री अजितदादा पवार म्हणतायत की लोकसभेला ईव्हीएम मध्ये घोळ नव्हता आणि विधानसभेलाच आता कसा घोळ झाला, ईव्हीएमचे नाव घेऊन तुम्ही रडताय, असा त्यांनी आरोप केलाय. नाही, मला अजितदादांना सांगायचं आहे, पहिल्या 5 टप्प्यामध्ये अजिबात घोळ नव्हता. पण 6व्या आणि 7व्या टप्प्याला तुम्ही ट्रॅप लावला. तुमच्या लक्षामध्ये आलं की या ठिकाणी 47-1 होत आहे. 47 खासदार विरोधामध्ये जात आहेत. आणि म्हणून तुम्ही 6वा आणि 7वा टप्पा जर लावत नव्हता आणि त्यानंतर तुम्ही विधानसभेला ही सगळी शिटिंग लावलं. पण आता अजितदादांना मला सांगायचं आहे, तुम्ही निवडून आलात का? आणि दादा, तुम्ही 20,000 मताच्या फरकाने पडलेला आहात. पण तुम्हाला एवढंही सांगतो की तुम्ही निवडणूक घ्या, ईव्हीएम वर घ्या, अजून कशावरती घ्या. आता दिल्लीची निवडणूक आहे, मी निघालोय. जर त्या ठिकाणी तुम्ही ट्रॅप लावला तर 100% पकडला जाणार आणि नाही लावला तर भाजपा हद्दपार होणार. उद्या अजून 4 राज्याची इलेक्शन आहेत. बिहार आहे, गोवा आहे, कलकत्ता आहे, पश्चिम बंगाल आहे. तुम्ही ज्याही राज्यामध्ये ट्रॅप लावा, तुम्ही एक तर पकडला जाल किंवा सत्तेतून हद्दपार होणार. आणि दादा, तुम्हाला सांगतो, ज्या दिवशी उत्तमराव जानकरांचा राजीनामा होईल त्या दिवशी या राज्यातलं सरकार, त्याला फार वेळ लागणार नाही. 4 महिन्यामध्ये तुम्ही या राज्यातून सत्तेतून पाय उतार झालेला असाल, हे मी खात्रीनं सांगतोय. एवढं ठामपणानं मी त्याच्या तळाशी मुळाशी गेलेलो आहे आणि त्याच वेळेला मी हे पाऊल उचललेलं आहे. हे अजितदादाला मला ठणकावून सांगायचं. राम सातपुते यांनी काल ट्विट केलेलं आहे की तुम्ही जो राजीनामा देताना म्हणतात की तो विधानसभा अध्यक्षाकडे द्यायचा असतो, ह्याच्या निवडणूक आयोगाकडे द्यायचा नसतो, तुम्ही दिशाभूल करताय मतदारांची. नाही, आता राम सातपुतेना जंतर मंतरवरती किंवा निवडणूक आयोगाकडे बोलवतो आणि पाठीमागे मी 100 वेळा बोलवलंय. तू मध्ये मध्ये चुच घालू नको, कुठं तर कात्रीत मुंडकं सापडून तुझा कार्यक्रम होऊन जाईल. तर राम सातपुतेना मला हे सांगायचं आहे की तुम्ही निवडणूक आयोगाकडे चला आणि त्या ठिकाणी बॅलेट असेल किंवा लोकांना ऑप्शन ठेवू, त्या ठिकाणी ईव्हीएम आणि बॅलेट ज्यांना चॉईस असेल त्या पद्धतीचं मतदान होऊ द्या. आणि 1 सेकंद जरी राजीनामा द्यायला लावला आणि राजीनामा राम सातपुतेनं म्हणू ना म्हणू, ह्या मतदारसंघाची निवडणूक होणार आहे, तू तयारीत राहा आणि त्या निवडणुकीला उभा फक्त राहा. एवढंच मला त्याला. आणि तू 40,000 मतही मिळवून दाखव, हे मला बघायचं आहे. आणि त्यासाठीच मी याचा पूर्ण अभ्यास करून यामध्ये उतरलेलो आहे. आणि खात्रीने तुम्हाला सांगतो, या राज्यातली यांची सत्ता 4 महिन्यामध्ये जाणार. त्यांनी प्रति आव्हान तुम्हाला केलेलं की राजीनामा हा विधानसभा अध्यक्षाकडे त्यांनी द्यावा आणि निवडणुकीला उभं राहावं. नाही, नक्कीच राम सातपुते माझ्यासोबत येत असतील तर विधानसभा अध्यक्षाकडेही जाऊ. जर विधानसभा अध्यक्ष बॅलेट पेपरवरती किंवा बॅलेट आणि ईव्हीएम
या दोन्ही प्रक्रिया राबवण्याचा अधिकार सभापतीला असेल तर त्यांच्याकडेही जाऊ, त्यांच्याकडे नसेल तर निवडणूक आयुक्ताकडे जाऊ, कोणाकडेही जाऊ, दोघाकडेही जाऊ, राम सातपुतेने फक्त सोबत यावं. ज्या धानोरे गावात काल तुम्हाला हात वर करून मतदान मिळालेले त्याच धानोरे गावात आज भाजपच्या शाखेचं उद्घाटन राम सातपुते करतात. नाही, त्यांच्यासाठी सुद्धा आहेत ना तिथं मतं, 50-51 मतं आहेत राम सातपुतेसाठी सुद्धा. म्हणजे त्या गावामधली सगळी मतं आम्हाला आहेत असं नाही. 1284 पैकी त्यालाही 50-51 मतं आहेत. आणि 51 मतं असल्यानंतर त्या ठिकाणी 300 कशी झाली हा सवाल आहे. अजितदादांनी काल अगदी त्यांच्या शैलीमध्ये तुम्हाला विचारलं की बाबा आता हे रडतायत ईव्हीएमचं नाव घेऊन. नाही, आता तुम्हाला रडायची वेळ येऊन ये. हा उत्तमराव जानकर आहे. फक्त अजितदादांनी लक्षात ठेवावं, याचा तळ गाठणार आहे. दिल्ली असेल, बिहार असेल आणि महाराष्ट्र सुद्धा असेल, यामधलं या ईव्हीएमचा म्हणजे हातोडा खेळा माझ्याकडे आलेला आहे. ती ईव्हीएम दुरुस्त होणार आणि ज्या दिवशी ईव्हीएम दुरुस्त होईल त्यावेळी अजितदादा सत्तेवरून पाय उतार होतील. दिल्लीतलं आपलं आता नियोजन कसं असणार आहे? 23 तारखेला निवडणूक आयोगाला आम्ही भेटतोय आणि 25 तारखेला या निवडणूक आयोगाचा स्थापना दिवस आहे. आणि हाच निवडणूक आयोग या प्रस्थापित सत्ताधाऱ्यांनी भ्रष्ट केला. ती स्वायत्त संस्था होती किंवा त्याचं एक वेगळं अस्तित्व होतं, ते संपवलं. म्हणून पुन्हा निवडणूक आयोगाच्या हातामध्ये ताकद येण्यासाठी आम्ही सत्याग्रह करणार आहोत आणि त्यांना सांगणार आहोत, मार्कडवाडी असेल, धानोरा असेल, माळशिरस तालुका असेल, तुम्ही मॉकपोल घ्या, तिथल्या लोकांच्या शंका दूर करा. निवडणुकीमध्ये ज्याही लोकांना या राज्यामध्ये सगळ्या 70% लोकांना ज्यांनी मत दिलं महाविकास आघाडीला, त्या सगळ्यांना शंका आहेत. आणि ही निवडणूक पारदर्शी किंवा त्यामधलं ट्रान्सपरंट या निवडणूक आयोगानं दाखवणं हे गरजेचं आहे. आणि त्यामुळं आम्ही दिल्लीमध्ये 23, 24, 25 3 दिवस जंतर मंतर निवडणूक आयोग या सगळ्या ठिकाणी भेटी देणार आहे. प्रातिनिधिक पद्धतीचा 1 दिवसाचा सत्याग्रह सुद्धा करणार आहे. जर विधानसभा अध्यक्ष बॅलेट पेपरवरती निवडणुका घ्यायला तयार असतील तर मी स्वतः राम सातपुते यांना घेऊन जाणार आणि विधानसभा अध्यक्षाकडे देखील राजीनामा द्यायला तयार आहे. आणि राम सातपुतेने यांनी देखील खरं तर मतदानाला तयार राहावं असं आव्हान खरं तर आता उत्तम जानकर यांनी केलेलं आहे. वेळापुरातून कॅमेरामॅन जगदीश रवी लवेकर, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.